आणि विपස්සना ध्यान केलं पाहिजे, कारण विपස්සना केल्याशिवाय मनुष्याला मुक्ती नाही. अन्य ठिकाणी स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महान प्रज्ञावान वैसज्य गुरु देव आणि मनुष्याचे शास्ता अरहंत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म पवन पवित्र मार्गावरती आरूढ असणारा पूजनीय भिक्खू संघ या तीन रत्नाला अनुसरून तथा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला अनुसरून आज या ठिकाणी पूजनीय भिक्खू इंदवंशजी महास्थवीर यांनी जे ऑनलाईन धम्म परिषद ऑल इंडिया बुद्धिस्ट कॉन्फरन्स आणि 13वी ऑनलाईन धम्म परिषद पूजनीय या धम्म परिषदेचे उद्घाटक पूजनीय प्राध्यापक डॉक्टर भिक्खू खेम धम्मोजी महाथेरो विशेष धम्मदेशना पूजनीय प्राध्यापक डॉक्टर भिक्खू एम सत्यपालजी महाथेरो धम्म परिषद अध्यक्ष पूज्य डॉक्टर भिक्षू एस आर इंदवंशजी महाथेरो भिक्खू संघ धम्मदेशना अनुरुद्धजी थेरो आणि मंगलबोधी. तर अशा प्रकारे या ऑनलाईन धम्म परिषदेला इथे आज सुरुवात झालेली आहे. पूजनीय भंतेजी इंदवंशजी एस आर इंदवंशजी यांच्या उपसंपदेचा दिवस आणि दुसरा एक आहे की त्यांच्या पित्याच्या पुण्यानुमोदनाचा जो कार्यक्रम म्हणजे पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने दान कर्म या गोष्टी या ठिकाणी जुळून आलेल्या आहेत आणि भंतेजीने तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघर्ष सामग्री समगानंत सुख. बुद्धाची उत्पन्न होणं, बुद्धाचं उत्पन्न होणं आणि तथागताची सद्धम्मदेशना तसेच सामूहिक तपस्या हे सुखकारक असते. तर तथागत
सम्यक संबुद्ध जेव्हा बोधी प्राप्तीनंतर फक्त मनुष्याला धम्म शिकवत नाहीत, तर म्हणून त्यांना सथा देव मनुष्यानं बुद्धो भगवते, मानव आणि तथागत भगवान भिक्खू भिक्खुनींना धम्म शिकवायचे. उपासक उपासिका या 4 परिषदा, तसेच त्यानंतर देवता सुद्धा या धम्मदेशनेचा लाभ घ्यायचे. ते आपल्या देवभूमीतून तथागताच्या समोर प्रकट व्हायचे, अभिवादन करून एका बाजूला उभे राहून आणि तथागताला प्रश्न विचारायचे. विनम्रपणे हात जोडून तथागताला प्रश्न विचारायचे. तर अशाच प्रकारे एका देवपुरुषाने प्रश्न विचारला. अंतो जटा बही जटा, अंतो जटा बही जटा, जटारी जटिता पजा, तंतं गौतम पुच्छामी, कोई मग विजटये जटंती. तर आंतरिक जटा आहे, बाह्य जटा आहे, आणि या जटामुळे सर्व प्राणी, सर्व प्रजा, सर्व ग्रासून गेलेले आहे. म्हणजे त्यामध्ये सर्व विकृत झालेले मन. जटा म्हणजे प्रत्येक मनुष्याचं मन हे रोगी आहे, आणि ते रोगी आहे म्हणजे विकाराने भरलेलं, म्हणून त्याला जटा म्हटलेलं आहे. तर म्हणून विचारलं की भगवान या अशा प्रकारच्या ह्या आंतरिक जटा, बाह्य जटा, आणि ह्या जटेनं, ह्या जटांनी सर्व प्रजा प्राणी जखडून आखडून गेलेले आहेत. तर या जटा कोण काटू शकेल? तर असं भगवान तथागताला त्यांनी प्रश्न केला देवताने. सिले पतिठाय नरो सपयो, चित्तां पाय्याच भावयं, आतापि निपको भिक्खु, सोईमं विजटये जटन्ति. आतापि, तर आतापि म्हणजे तप करणारा जो भिक्खू. भिक्खू आणि भिक्खूच नाही नव्हे, तर सर्व जे काही ध्यान करणारे जे साधक असतील ते सर्व तर आपल्या प्रज्ञारूपी भावनेनं या जटांना काटू शकतात. तर म्हणून असं तथागतांनी प्रथम शिले पतिठाय नरसपयो, शिलावरती जो प्रतिष्ठित राहील तोच नर यशस्वी होतो, असं तथागताने सांगितलेलं आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये शील हे प्रमुख आहे. जसं एखाद्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर असते, जे पाया, फाउंडेशन, तर त्या फाउंडेशन वरती बिल्डिंग उभी राहते. आणि म्हणून तशा प्रकारे हे शील मनुष्याच्या जीवनामध्ये हे पाया आहे. म्हणून शीलाला अतिशय जास्त महत्व दिलं पाहिजे, कारण शीलाशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. दान पारमी आहे, दान शील हे महत्वाचं आहे. दान म्हणून दानं धानं मनुष्यानं, दानं दुःखति निवारणं, दानं सगस सोपानं, दानं सबत साधकं. दान हे मनुष्याला दुर्गतीकडे जाऊ देत नाही, तर दान मनुष्याला ते सुरक्षित असं स्थान प्राप्त करून देत आहे आणि दुर्गती होत नाही, सुगतीकडे नेत आहे. तर म्हणून हे दानालाही अत्यंत
महत्व दिलं पाहिजे आणि विपස්සना ध्यान केलं पाहिजे. कारण विपස්සना केल्याशिवाय मनुष्याला मुक्ती नाही. अन्य ठिकाणी कर्मकांडाला महत्व दिले जाते. आंघोळ करा, मग आंघोळ केल्याने पाप धुतले जाईल. इथं मात्र तसं नाही आहे. तथागताच्या धम्ममार्गामध्ये तथागताने म्हटलेलं आहे, तुम्ही ही किच्चांगातपं अख्खा तारो तथागता. तर तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. स्वतःला परिश्रम करून, शिलाचं पालन करून आणि परिश्रमाने विपස්සने भावना करून, त्यानंतर मंगल मैत्रीचा अभ्यास करून हे तुम्हाला चित्त शुद्ध करायचं आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे की मनुष्याचं जीवन सार्थक करण्यासाठी शील समाधी प्रज्ञा या 3 तत्वाला धरून मनुष्याने जीवन सार्थक केलं पाहिजे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तथागताचा जो धम्म आहे, जसं आता येणारी जी पौर्णिमा आहे, जी वर्षभर सुरुवात होते, आषाढी पौर्णिमा. तर या आषाढी पौर्णिमेला तथागत संगत संबुद्धाने जो 5 परिव्राजकांना धम्माचा उपदेश दिला, तर तो कोणता उपदेश दिला? तथागत संगत संबुद्ध जेव्हा बुद्ध प्राप्तीनंतर, त्यांना बुद्ध प्राप्ती झाल्यानंतर ते विचार करतात, या लोकांमध्ये आता कोणीतरी हे असं माझं जे ज्ञान आहे ते ग्रहण करण्यालायक आहे का? आणि तो प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, मग तथागत म्हणतात, ठीक आहे, मी आता मुक्त झालो आहे. मग ठीक आहे. पण जेव्हा आपलं ब्रह्मांड सोडून सहमपदी ब्रह्मा जेव्हा उपस्थित होतो आणि सहमपदी ब्रह्मा तथागताला विनंती करतो, भगवान, हे यासाठी तुम्ही हा संकल्प केला होता का? आणि घरदार तुम्ही याच्यासाठी त्यागलं का? तुम्ही फक्त स्वतःच मुक्त व्हावं आणि हे समाजापर्यंत पोहोचू नये. तर तथागत सम्यक संबुद्ध त्या सहमपदी ब्रह्माची विनंती मान्य करतात आणि विनंती मान्य केल्यानंतर मग तथागत बघतात की आता हे कोण घेणार आहे आणि प्रथम कोणाला मी देऊ. बघतात, आपल्या वृद्धिबलानं बघतात. आलार कलाम यांचे उपकार आहे, उद्धक रामपुत्र त्याचे उपकार आहेत. मग हे कुठं आहे? तर ते तर मृत्यूला प्राप्त झाले आणि मृत्यूला प्राप्त झाले तर ते अरूप ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न झाले आहे. अरूप ब्रह्मलोक म्हणजे रूप फक्त तिथे मनच आहे, तिथे शरीर नाही. मग जेव्हा शरीरच नाही तर ते विपස්සना साधना करू शकत नाही. म्हणून आलार कलाम आणि उद्धक रामपुत्र हे बाकीचे जे काही आलंबन आहे, आलंबन ध्यान, तर त्या आलंबन ध्यानाच्या आधारे त्यांनी विपස්සना न करता ते दुसरे जे ध्यान आहे, जे काही, तर त्या 8 ध्यानापैकी जे काही ध्यान त्यांनी केले आणि ते अरूप ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न झाले, तर तिथे ते मात्र विपස්සना ग्रहण करू शकत नाही. म्हणून तथागताने परत आता माता कोण आहे? कोण आहेत? आता 5 परिव्राजक, जे 5 जे साथी होते, ते 4-5 साथी त्यांनी माझी 6 वर्ष जेव्हा मी दुष्कर तपश्चर्या केली, तर त्यावेळेला त्यांनी माझी खूप सेवा केली. आणि सेवा केली तर हे कुठं असतील? तर जेव्हा ते आपल्या बोधिचित्तानं बघतात,
ते अंदाज घेतात की आता कुठं आहे. तर ते वाराणसी नगरी इसिपतन मृगदाय वनामध्ये ते त्या ठिकाणी वास्तव्यास होते. व तथागतांनी विचार केला की आपण त्यांना धम्म शिकवलं पाहिजे. प्रथम उपदेश त्यांना केला पाहिजे. तथागतांनी तिथून प्रस्थान केलं आणि वाराणसी नगरी इथे तथागत येत असताना आषाढी पौर्णिमेचा दिवस होता. तथागत सम्यक संबुद्ध येत असताना त्यांनी बघितलं की हा भ्रष्ट झालेला योगी आता येत आहे. आता त्यांची जी परंपरा होती की उपाशी राहावं आणि उपाशी राहूनच आपलं म्हणजे मुक्त होता येते अशी काही त्या लोकांची मान्यता होती. पण तथागतांनी जेव्हा 6 वर्ष दुष्कर तपश्चर्या केली, आपलं शरीर असं साफळा झालं आणि शरीर एकदम ढांचा शरीराचा, तर आता काय करणार. मग असा तर त्यांनी विचार केला की असा मी मृत्यूला प्राप्त होईल, माझा जो संकल्प आहे तो तसाच राहील. यासाठी आपण काहीतरी अन्नग्रहण थोडं करून अन्न ग्रहण केलं पाहिजे जिवंत राहण्यासाठी. आणि म्हणून ते अन्न ग्रहण करायला लागले. जेव्हा ग्रहण करायला लागले ते या 5 परिवर्तकांच्या मनामध्ये आलं की अरे हे भ्रष्ट झाला योगी अन्न ग्रहण करायला लागला. आणि म्हणून त्यांनी ते सोडून दिलं तथागताला आणि ते सारनाथ येथे त्या इसिपतन मृगदाय वाराणसी नगरी सारनाथ येथे ते चालते झाले. म्हणून बाबा तथागत तिथे त्यांना शोध काढीत त्यांच्याकडे गेले आणि गेल्यानंतर तथागतांच्या बद्दल त्याच्या मनामध्ये तिरस्काराची भावना निर्माण झाली. आणि ती म्हणजे हा भ्रष्ट झालेला योगी आलेला आहे, तर याची कुठल्याही प्रकारची सेवा करायची नाही. आपला राजाचा राजपुत्र, तो राजाचा राजपुत्र आहे आणि राजघराण्यातून आलेला आहे. राजघराण्यातून आला म्हणून त्याला बसण्यासाठी फक्त आसन द्यायचं आहे. पण तथागताची मैत्री अशी मासते, तथागताची मैत्री अशी मासते, दस सहस्र लोक धातू, तर ते त्या एवढ्या धातूचं प्रकंपन प्रज्वलन होत असते. म्हणून अशा प्रकारे तथागतांना या जवळ चालले. जसे भगवान तथागत जवळ येतात आणि त्यांचा जो संकल्प होता की तथागताला आपण या भ्रष्ट झालेल्या या पुरुषाला आपण याचं काहीच स्वागत करायचं नाही आणि काही सेवा करायची नाही, तो निश्चय त्यांचा तो बदलला. आणि बदलल्यानंतर त्याने लगेच ते पुढे गेले. प्रत्येक जण पुढे येऊ लागला. कोणी भिक्षापात्र घेतय, कोणी चिवर तथागताचं घेतय चिवर संघाटी, तर कोणी बसायला आसन टाकतंय, तर कोणी हातपाय धुवायला पाणी देतंय. तर अशा प्रकारे सर्वजण ते सेवा करायला लागले तथागताची. जेव्हा सेवा करून झाली मग भगवान बसले, शांत चित्तात बसले भगवान तथागत. आणि तथागत त्यांना सांगतात की माझ्या सहकार्यांनो, तुम्ही खूप माझी सेवा केली, खूप सेवा केली, पण सेवा केली तर मी मुक्त झालो आहे, सम्यक संबुद्ध झालो आहे. ते म्हणतात आणि कसा विश्वास करायचा, कारण तुम्ही तर शरीर धष्टपुष्ट करण्याच्या मागे लागला होता. तर ते म्हणतात ठीक आहे, पण तुम्ही मला एक सांगा, तुम्ही विश्वास करीत नाही तर 6 वर्ष जेव्हा मी तुमच्या सोबत होतो, तुम्ही माझ्या सोबत होतात, तुम्ही 6 वर्ष माझी सेवा केली, तर असं तुम्हाला कधी आठवलं का मी खोटं बोललो म्हणून. ते म्हणतात नाही हो, कोणत्याही कारणाला धरून मी खोटं कधी बोललो असं तुम्हाला आठवतंय का. तर ते म्हणाले नाही,
हे आठवतच नाही. तर मग मी आता तरी कशाला खोटं बोललो. म्हणजे तथागत सांगतात आणि ते विश्वास करतात. मात्र जे 5 जणांपैकी एक जो भिक्खू होता कौंडिन्य, कारण त्याचा दृढ विश्वास होता कौंडिन्याचा, आणि हे 4 लोक मात्र यांचा तेवढा विश्वास नव्हता. त्यांची श्रद्धा नव्हती, कौंडिन्याची श्रद्धा होती. आणि कौंडिन्य जेव्हा तथागत धम्माची देशना द्यायला लागले तर कौंडिन्य तो शांत चित्तामध्ये श्रद्धायुक्त चित्ताने ते ऐकत होता. तर तो उपदेश धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश तथागताने दिला आणि त्या उपदेशाने तथागत जेव्हा सांगत होते आणि कौंडिन्य ग्रहण करीत होता, ग्रहण करता करता तो श्रोतापती फळाचा त्याला लाभ झाला. कारण श्रद्धा हे मनुष्याच्या जीवनामध्ये श्रद्धेचं बीज आहे. ज्यांच्याकडे श्रद्धेचं बीज असेल तर तिथे निश्चितपणे त्यांना धम्माचा लाभ होतो. अन्यथा श्रद्धा नसेल तर तो लाभ होत नाही. हा प्रत्यय त्या ठिकाणी आला. मग म्हणून तथागतांनी म्हटलं त्यावेळेला अय्यासी वत भोकोंडयो, अय्यासी वत भोकोंडयो, अय्यासी वत भोकोंडयो केव नामम. म्हणजे 2 नावाने त्या कौंडिन्याला तथागतांनी संबोधित केलं. अज्ञात कौंडिन्य म्हणजे ज्यांनी जाणलं. तर अशा प्रकारे तथागताचा जो उपदेश आहे तो प्रथम जे काही सांगितलं की द्वेमे भिक्खवे अंता, 2 प्रकारची जी अंत आहे, खा प्या आणि मजा करा. मात्र खाऊन पिऊन मजा करा. आणि दुसरं जे आहे तर शरीराला कष्ट द्या, दंडित करा. बस जसं बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जेव्हा दुष्कर तपश्चर्या केली त्याचं कुठलंही फळ आलं नाही. कारण त्या शरीराला दंड देणं, क्लेश देणं, तर ते कुठल्याही प्रकारचा त्याचा लाभ होत नसतो. म्हणून आपल्याला आहार, त्या शरीराला आवश्यक असणारा आहार सुद्धा घेतला गेला पाहिजे आणि शीलाचं पालन केलं पाहिजे. मध्यमा पटिपदा, मध्यम प्रकारची जी प्रतिपदा, मध्यमा पटिपदा तथागतेनं, तर तथागताची प्रतिपदा जी आहे तो मध्यम मार्ग आहे. त्या मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. कारण खा प्या मजा करा. आताच आमच्या सत्यपाल भंतेजींनी सांगितलं की हे काही उपवासाचं सांगितलं की बाबा खा, हे उपवासाच्या नावाखाली तो खातच राहतो. मग ते काही उपवास होत नाही. तर म्हणून मध्यम मार्ग जो आहे की जे मध्यान्हानंतर भोजन घ्यायचं नाही. बऱ्याचशा उपासिका उपासक अष्टशिलाचं पालन देखील करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यामध्ये एक अज्ञान असते. ते म्हणतात उपवास धरला. आता उपवास धरला, उपवास कुठं काही उपवास पळून चालला का धरायचा तो? इथे उपाशी राहणं म्हणजे ते उपवासच नाहीये. उपाशी राहणं म्हणजे काही तथागताच्या धम्ममार्गामध्ये उपाशी राहायचं नाहीये. तर ते मध्यम मार्ग आहे. ते दुपारी मध्यान्हाच्या नंतर भोजन घ्यायचं नाही. विकाल भोजना तर हे पाळलं पाहिजे आणि उपवासाचं पालन केलं पाहिजे. आर्य उपवास जे आहे त्या आर्य उपवासाचं पालन करणं या बऱ्याचशा काही महिला त्यांच्या मनात येत आहे की आपण या वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या श्रद्धासंपन्न उपासिका अष्टशिलाचं पालन करतात आणि आपलं जीवन मंगलमय करतात, त्यासोबत दानही देतात आणि दान कर्म करून उपवासाचं पालन करून आपलं जीवन सार्थक करीत असतात. रोजच्या जीवनामध्ये
पंचशिलाचं हे पालन झालंच पाहिजे आणि जे लोक अष्टशिलाचं पालन करतील तर ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते पंचशिलाचं पालन त्यांच्याकडून पंचशील कुठल्याही प्रकारचं भंग होणार नाही ही निश्चितपणे त्यांना ते प्रॅक्टिकल ते करतात। अशाच प्रकारे आनापानसती विहारामध्ये या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आनापानसतीचा अभ्यास जे काही 10 दिवस प्रॅक्टिकल शिबिर करतात लोक त्यांनी विपස්සना साधना विहारामध्ये केली पाहिजे। अत्यंत महत्वाचं आहे की मानव जीवन सार्थक करण्यासाठी जसं सांगितलं की अंतो जटा पही जटा जटा जटिता प्रजा, तर ही प्रजा जे काही आहे प्रजा म्हणजे ही सर्व काही विश्वामध्ये सर्व हे विकाराने भरलेलं आहे आणि ते विकार दूर करण्यासाठी दुसरं तिसरं काही नाही आहे, ही आनापानसती आहे, विपස්සना साधना आहे। तर हे विपස්සना साधनेचा लाभ केला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे, मंगल मैत्री भावना केली पाहिजे। ही भावना करायची आहे, प्रत्यक्ष आपण अनुभूती घ्यायची आहे। जशी भावनामय प्रज्ञा ज्याला म्हटल्या जाते, एक श्रुतमय प्रज्ञा आणि एक चिंतनमय प्रज्ञा, भावनामय प्रज्ञा, तर हे ऐकून ते काही होत नसतंय, चिंतन केल्यानंही होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभूतीनं आम्ही ते भावना केली पाहिजे। ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। आजच्या या मंगल प्रसंगी आमचे पूजनीय या YouTube चॅनलचे भंतेजी इंदवंशजी महास्तवीर, तर यांनी जे काही उपक्रम चालू केलेला आहे तर हे YouTube चॅनल प्रत्येकाने बघितलं पाहिजे आणि धम्मदेशनेचा लाभ घेतला पाहिजे। भंतेजींनी आतापर्यंत ही 13वी धम्म परिषद आहे आणि खूप भंतेजींना प्रवचन दिले, त्यांनी YouTube वरती हे कार्यक्रम राबवले। तर याची गरज आहे, कारण आजच्या या युगामध्ये, आता या इंटरनेटच्या युगामध्ये धम्माची खूप गरज आहे। अन्यथा फक्त ते मोबाईलवरती लोक इतरच काहीतरी पाहत बसतात, पण मात्र ही जीवन जगण्याची जी कला आहे, तथागताचा सधम्म जो आहे ते जाणून घेण्यासाठी या ऑनलाईन जे काही YouTube वरती जे धम्मदेशना दिली जाते, तर हे प्रत्येकाने ते बघितलं पाहिजे। बरेचसे भंतेजी अजूनही ते चॅनल वरती धम्मदेशना देत राहतात आणि त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा। आपण काम धंदे सोडून तर इतर ठिकाणी जाणं शक्य होत नाही, पण आपल्या घरी बसून तुम्ही तुमचं नित्याचं कार्यही करू शकता आणि हे चॅनल तुम्ही बघू शकता आणि तुमचं जीवन सार्थक करू शकता। हे अत्यंत गरजेचं आहे। आजच्या या मंगल प्रसंगी भंतेजींनी या ठिकाणी निमंत्रित केलं आणि इथे धम्मदेशनाचा मला अवसर प्राप्त करून दिला, तर भंतेजींचं मी खूप खूप भंतेजींना त्यांचे आभार मानतो। आणि या ठिकाणी भिक्खू संघामध्ये तथागत या आमच्या इंदवंश भंतेजींनी भिक्खू संघाला बोलवून महान असं हे पुण्यकर्म आपल्या पित्याच्या नावाने आणि आपल्या या उपसंपदेच्या त्यांच्या जे काही डेट आहे, ती तारीख आहे, त्या निमित्ताने जो आम्हालाही सुअवसर प्राप्त करून दिला आणि त्यांनी ते दान पुण्यकर्म करणं त्यांनी जे काही करत आहे, तर खूप खूप धन्यवाद देतो।
तुम्ही उपासक जे काही ऑनलाईन बघत आहात तर सर्वांचं मंगल कामना सर्वांच्या प्रती करतो आणि आजचं हे जे काही प्रवचन देण्यासाठी संधी उपलब्ध झाली तरी आज मी हे लांबलेलं माझं जे धम्मदेशन आहे ते इथेच संपवतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची दुःखातून मुक्त हो, सर्व प्राणी सुखी हो. या संबंध 10 देशातील दृश्य प्राणी सुखी हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांची दुःखातून मुक्तता हो. सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.